राजीनामा घ्या, राजीनामा घ्या, राजीनामा घ्या, राजीनामा घ्या, राजीनामा घ्या, राजीनामा घ्या. मंत्रालयात एकच हिरवळ, त्यांचं नाव झिरवळ झिरवळ. मंत्रालयात एकच हिरवळ, त्यांचं नाव झिरवळ झिरवळ. नमस्कार मंडळी, गेल्या अनेक दिवसांपासून आपल्यासमोर एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे मंत्री नरहरी झिरवाळ. याच मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात विरोधी पक्षातील आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. विधान भवनाच्या पायऱ्यावर मंत्रालयातली हिरवळ नरहरी झिरवाळ ही घोषणा आज खूप गाजली. याच झिरवाळांची पार्श्वभूमी आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग बघूयात. नाव नरहरी सीताराम झिरवाळ, वय 66 वर्ष, शिक्षण KTHM महाविद्यालयातून कला शाखेची पदवी, पद फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री. झिरवाळ यांचा तसा प्रवास बघितला तर दिंडोरी तालुक्यातील वनारे या छोट्याशा गावातून 19 जून 1959 साली जन्मलेलं राजकारणातील एक असामान्य व्यक्तिमत्व. शेतकरी, त्यातल्या त्यात आदिवासी कुटुंबातला जन्म असल्याने कष्ट करण्याचं बाळकडू तसं घरातच मिळालेलं. जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण आणि KTHM या नामवंत विद्यालयातून कला शाखेची पदवी मिळवल्यानंतर झिरवाळ यांनी बिगारी काम करीत, रोजगार हमीवर काम करीत कुटुंबाला हातभार लावला. पुढे जाऊन त्यांनी दिंडोरी तहसील कार्यालयात कारकुनाची नोकरीही पत्करली. पण एका ठिकाणी फार काळ रमतील ते झिरवाळ कसले. नोकरीचा राजीनामा देऊन ते शेती करू लागले. सामाजिक कार्याची आवड असल्याने वेळ मिळेल तसा त्यातही ते झोकून देऊ लागले. याच दरम्यान ते माजी खासदार स्वर्गीय हरिभाऊ महाले यांच्या संपर्कात आले आणि तिथूनच सुरू झाला या असामान्य व्यक्तिमत्वाचा राजकीय प्रवास. महाले यांचं बोट धरून याच झिरवाळ यांनी दिंडोरी तालुक्यात आपला खुट्टा रवण्यास सुरुवात केली. वनारे गावचा सरपंच ही त्यांची राजकारणाची पहिली पायरी. ती त्यांनी महाले यांच्या मदतीने चढली. त्यानंतर राजकारणात त्यांनी आपला हरहुन्नरीपणा दाखवण्यास सुरुवात केली. पंचायत समितीचे सदस्य म्हणून निवडून आलेल्या झिरवाळ यांनी उपसभापती पदही मिळवले. त्यानंतर दिंडोरीच्या राजकारणात त्यांचा वारू चौखर उधळतच राहिला. वाऱ्याची दिशा ओळखून 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसचा उदय झाल्यानंतर त्यांनी शरद पवार यांचं बोट धरलं. याच पवार यांच्या राष्ट्रवादीने त्यांना 2001 साली मिनी मंत्रालय म्हणजे जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून पाठवलं. या सभागृहाचा सदस्य आमदार खासदार होतो, ही या सभागृहाची खासियत. झिरवाळ यांनी हेच हेरून 2004 साली विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते आमदारही झाले. ते आमदार होण्यामागे शरद पवार यांची खूप मोठी कृपा होती. 2009 सालचा अपवाद सोडला तर झिरवाळ यांनी सलग 3 पंचवार्षिक दिंडोरी मतदारसंघावर आमदारकीच्या रूपाने हुकूमत गाजवत आहे. ते नुसतेच आमदारकी खिशात घालून समाधानी झाले नाही, तर विधानसभेचे उपाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्रिपदाच्या खुर्चीत डौलाने विराजमान आहेत. वनारे गावचा सरपंच ते कॅबिनेट मंत्री असा डोळे दिपवणारा प्रवास करणारे झिरवाळ सध्या राज्यभर गाजत आहेत. त्याला कारण ठरले ते त्यांच्या खात्याच्या लाचखोरीने. मंत्रालयात बसून थेट 35,000 रुपये उकळले ते त्यांच्या कारकुनानेच. तोपेच्या तोंडी गेले. मात्र साध्या सरळ स्वभावाचे झिरवाळ ज्या ठिकाणी परिंदा भी पर नहीं मार सकता त्या मंत्रालयात ACB जाऊन लाचखोराच्या मुसक्या आवडते. म्हणजे दाल में कुछ काला है असंच म्हणावं लागेल. कारण एखादा साधा कारकून पाठीवर कोणाचा तरी हात असल्याशिवाय एवढं मोठं धाडस करणं शक्यच नाही. त्याचमुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना या आरोपात क्लीन चिट दिली असली तरी संशयाचं धुकं मात्र अजूनही कायम आहे. म्हणूनच वेळ आली आहे ती या टोपीखाली दडलंय काय हे म्हणण्याची. नमस्कार मंडळी, धन्यवाद.